जय हिंद. माझं नाव अरुण पवार, रिटायर्ड स्पेशल फोर्सेस कमांडो, इंडियन आर्मी. अध्यक्ष आजी माझी संघटना गाव देवपूर. आज आपल्या इथे मागे काळ्या पाषाणातली हा आई कोंजाई वाघजाईचा महाप्रवेशद्वार देवपूरच्या 136 आजी माजी सैनिकांनी आपल्या स्वखर्चाने आपल्या स्वबळावर 5 वर्षापूर्वी एवढं मोठं प्रवेशद्वार बांधून आपल्या देवीस अर्पण केले. या प्रवेशद्वारास येणाऱ्या 14 मार्च 2025 रोजी 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 5 वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आई कोंजाई वाघजाईच्या पालखीस फौजी इतमामात सलामी देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर या आपल्या गावातील, आपल्या पोलादपूर तालुक्यातील जे काही सामाजिक संघटना आहेत, ज्या काही संघटना आहेत, त्याचबरोबर वैयक्तिक व्यक्ती ज्यांचं व्यक्तिमत्व एका तरुणांना प्रेरित करू शकतं, अशा तरुणांना आणि संघटनांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्याचं योजले आहे. ही माती काळ्या दगडातली, ही लाल माती, या मातीत श्रमणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक प्रथम शेतकरी आहे आणि तो शेतकरी कसून आपल्या मुलांना दूध भात खायला घालून त्याच्या बाहूत ताकद भरून त्याला देशाच्या रक्षणासाठी पाठवतो. ही ह्या मातीची संस्कृती. आणि म्हणूनच एक जवान आणि एक किसान असे एकत्र असलेले, संगनमत असलेले ही माती आणि हा गाव. म्हणूनच या कल्पनेतून जय जवान जय किसान नावाचा पुरस्कार 14 मार्च 2025 रोजी सामाजिक संघटना आणि वैयक्तिक व्यक्तींना त्यांच्या कार्याचा आढावा घेत आजी माजी फौजी संघटन जय जवान जय किसान अवॉर्ड देऊन पुरस्कृत करणार आहे. त्याचबरोबर या वास्तूसाठी आम्हाला आर्थिक, श्रमिक ज्यांनी मदत केली त्या सर्व आमच्या गावकरी, वरिष्ठ मंडळांचे सर्व पदाधिकारी, गावचे माझे नागरिक यांना सगळ्यांना यथोचित सन्मानित करण्याचं आमच्या पूर्ण आजी माजी संघटनेच्या सर्व सदस्यांनी विचार केला आहे. येणाऱ्या 14 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता गाव देवपूर सानेवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम तडीस नेण्यास आई जगदंबा पाठीस आहेच. तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमास येऊन आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत. त्याचबरोबर सन्मानित करणाऱ्या प्रत्येकाचं पाठीवर आपला शाबाशीचा हात असावा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद.